दरम्यान आपण ही थेट दृश्य बघतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पोहोचलेले आहेत आनंद आश्रमाबाहेरची ही दृश्य। आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि सोबतच आपण बघतोय त्यांच्याच गाडीतनं आज ज्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे ते राजन साळवी सुद्धा त्यांच्या सोबत त्याच गाडीतनं आलेले आहेत। माध्यमांना काही प्रतिक्रिया देतात का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आपलं या पूर्ण सोहळ्यावर लक्ष असणारच आहे। आपण अधिकचे अपडेट्स जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत जोडले गेलेत। अक्षय, सौरभ, आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वीच आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचसोबत राजन साळवी शिवसेनेचे जे माजी आमदार ज्यांचा पक्षप्रवेश होतोय याच ठाण्यातील आनंदाश्रमामध्ये त्यांचा पक्षप्रवेश होतोय। ठाण्यातील जे दिघे आनंद दिघे यांचं निवासस्थान आणि त्यासोबतच एक महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं आनंदाश्रम, त्या ठिकाणी राजन साळवी यांचा पक्षप्रवेश आता उघडलेला आहे। राजन साळवी आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार सुरुवातीला अर्पण करतील आणि त्यानंतर राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होऊ घातलेला आहे। राजन साळवी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, किरण सामंत असेल, या तिघांची या आनंदाश्रमामध्ये येण्यापूर्वी चर्चा झाली आणि या चर्चेनंतर तिघेही एकत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभदीप निवासस्थानावरनं या ठिकाणी दाखल झाले। आता सध्या ही जी दृश्य बघतोय आपण, या दृश्यांमध्ये राजन साळवी हे आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतायत, त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेत आणि यानंतर बाहेर येऊन त्यांचा जाहीर पक्षप्रवेश होईल आणि त्यानंतर त्यांच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली जाईल। मात्र राजन साळवी यांनी हे स्पष्ट केलं की पक्षातल्या काही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान मदत केली नाही किंवा त्यांच्या विजयासाठी केलं नाही आणि त्यामुळं ते नाराज होते। आज मात्र निश्चितच आपण बघतोय की हे राजन साळवी नाराज होते आणि आज अखेर त्यांचा पक्षप्रवेश होतोय। विशेषतः निवडणुकीच्या काळात त्यांना ठाकरे गटाकडनं मदत झाली नाही असा त्यांचा दावा आहे आणि म्हणूनच आज ते पक्षप्रवेश करतात। दरम्यान ही थेट आपण दृश्य बघतोय। एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी खास दृश्य आपण बघितलं। नुकतंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राजन साळवी आनंदाश्रमात पोहोचलेले आहेत। एकाच गाडीतनं ते आनंदाश्रमात आलेले आहेत आणि आता त्यांनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता पुढे हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे। या पक्षप्रवेशावर आपलं लक्ष असणारच आहे। मात्र अखेर राजन साळवींनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलाय आणि आता शिंदेंच्या शिवसेनेत ते प्रवेश करतायत। आपण बघतोय सोबत शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते तिथे उपस्थित आहेत। उदय सामंत सुद्धा आहेत आणि राजन साळवी यांच्या शिंदे गटात होणाऱ्या प्रवेशामुळे अर्थात शिवसेनेची शिंदे गटाची कोकणातली ताकद अधिक वाढणार आहे। या आनंदाश्रमातली थेट दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत। आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत जोडले गेलेत। अक्षय, सौरभ, आपण बघतोय आता एकनाथ शिंदे आणि राजन साळवी कुठल्याही क्षणी जो बाहेर भव्य असा मंच उभारण्यात आलेला आहे त्या मंचावरील जय्यत तयारी राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाची करण्यात आलेली आहे आणि काही वेळापूर्वी उदय सामंत या ठिकाणी आले होते। उदय सामंत यांनी देखील हे स्पष्ट केलं होतं की आमच्यात कुठलेही गैरसमज नव्हते आणि मुळात किरण सामंत असेल, उदय सामंत असेल, राजन साळवी असेल यांची यापूर्वीच ऑलरेडी एकत्रित चर्चा झाली होती आणि चर्चेनंतरच राजन साळवी यांनी शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या आज ही आपण बघतोय की त्यांच्या या पक्षप्रवेशाला मुहूर्तरूप मिळतंय। राजन साळवींचा पक्षप्रवेश शिवसेनेमध्ये होतोय। राजन साळवी यांना ठाकरे गटाकडनं विधानसभेत मदत मिळाली नव्हती। राजापूर विधानसभा मतदारसंघातनं त्यांचा किरण सामंत यांनी पराभव केला होता आणि काहीची साशंकता सामंत बंधूमध्ये निश्चितच होती, कारण शेवटी राजन साळवी यांची देखील मोठी ताकद त्या ठिकाणी आहे। यासोबतच किरण सामंत यांची देखील ताकद त्या ठिकाणी आहे। त्यांचा जर पक्षप्रवेश झाला तर ही जी एकत्रित ताकद आहे सामंत बंधूंची ही कुठेतरी विभागली जाईल का, राजकीय ताकद, याबाबत साशंकता होती। मात्र एकनाथ शिंदे यांनी या तिघांची समजूत काल रात्री उशिरा काढल्याचं आपल्याला कळतंय आणि यानंतर आता आज राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होतोय। प्रमुख उपस्थिती या दोन्ही सामंत बंधूंची, उदय सामंत असतील किंवा किरण सामंत असतील, या दोघांची प्रमुख उपस्थिती होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या राजापूर मतदारसंघातनं ते येतात त्या ठिकाणी किरण सामंत आणि राजन साळवी हे दोघंही
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनात एकत्र आले, त्यामुळं एक कुठेतरी संदेश देण्याचा प्रयत्न, सगळं काही आलबेला आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न आणि यासोबतच एकनाथ शिंदे हे त्यांच्या पाठीशी भक्कम बसण्याचा प्रयत्न आज ज्यावेळी त्यांचं आगमन या ठिकाणी झालं आनंदाश्रम परिसरामध्ये त्यावेळी देण्यात आला. आपण बघतोय राहुल शेवाळे असतील, यासोबतच शिवसेनेच्या नेत्या असतील, प्रमुख सगळे पदाधिकारी आनंदाश्रम परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. राजन साळवी यांचे मोठ्या संख्येनं समर्थक देखील कोकणातनं आले होते. ते सिडको सेंटर या ठिकाणी काल रात्री उशिरापासून थांबले होते आणि आता त्यांच्या पक्षप्रवेशासाठी देखील आनंदाश्रमात मोठ्या संख्येनं त्यांचे समर्थक या ठिकाणी आले आहेत. कोकणामध्ये मोठी ताकद एकनाथ शिंदे यांची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाढताना आपल्याला बघायला मिळते. उदय सामंत, किरण सामंत या दोन मधूनच आणखी एक महत्त्वाचा नेता म्हणजे राजन साळवी यांच्याकडे बघितलं जात होतं आणि ते देखील आता शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात प्रवेश करत आहेत. फक्त राजन साळवी यांची कोकणातच ताकद नाही, तर राजन साळवी यांचं मोठं प्रस्थ मुंबईमध्ये राहणाऱ्या कोकणवासियांमध्ये आहे. कोकणातील जे चाकरमानी मुंबईमध्ये आहेत त्यांच्यामध्ये देखील क्रेज राजन साळवी यांची आहे आणि त्यांना चाहणारा वर्ग, त्यांचा समर्थक वर्ग मुंबईत देखील आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ज्या ज्या प्रभागामध्ये मराठी, त्यासोबतच कोकणी मराठी, कोकणातील मराठी मतदार निर्णायक आहे, त्या ठिकाणी देखील राजन साळवी यांची मोठी मदत शिवसेनेला होऊ शकते आणि मोठा धक्का उद्धव ठाकरे गटाला आता रत्नागिरी जिल्ह्यात बसलेला आहे. यासोबत आपण जर बघितलं तर आणखी म्हणजे ही सुरुवात आहे. ऑपरेशन टायगरची घोषणा 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आली होती आणि काहीसा उशीर झाला या ऑपरेशन टायगर मधनं. निश्चितच आणि ऑपरेशन टायगरची ही सुरुवात म्हणावी लागेल खरं तर अक्षय. एका अर्थी आपलं यावर लक्ष असणारच आहे. दरम्यान आपण बघतोय अत्यंत महत्वाचा असा कोकणातला चेहरा आज शिंदे गटाकडे आलेला आहे. दरम्यान आपण बघतोय की आता आनंदाश्रमामध्ये आतमध्ये आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि राजन साळवी हे आतमध्ये गेलेले आहेत. आत्ता अगदी काही वेळात ते बाहेर येतील आणि बाहेर हा सगळा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. आनंद आश्रमाबाहेरची एकीकडे आपण दृश्य बघतोय थेट आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर, जिकडे शेकडो कार्यकर्ते त्यांची वाट पाहतायत, या पक्षप्रवेश सोहळ्याची वाट पाहतायत. आणि पहिल्या दृश्यांमध्ये आपण बघतोय जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राजन साळवी एकाच गाडीतून आले आणि आनंद आश्रमात त्यांनी प्रवेश करून आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. आपण बघतोय सलग 3 विधानसभा निवडणुकीत विजयी झालेला चेहरा असा लौकिक आहे राजन साळवींचा आणि आज शिंदे गटात ते प्रवेश करतात. अजून पंचनामा करण्यासाठी आमच्याकडे सुद्धा मटेरियल खूप आहे. सुभाष बने पण जात आहे, तिकडून रोहन बने जात आहेत. रोहन बनेना जाताना काय नेमकं नैतिकता त्यांनी ठेवली याचा आधी विचार करावा. ज्या भगवंताचं नाव घेऊन तुम्ही चालताय, ज्या श्रीकृष्णाचे शिष्य तुम्ही भक्त तुम्ही समजताय, अनेक सिनियर लोकांना डावलून तुम्हाला जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं, ते देवाने नाही केलं तर उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलंय आणि त्यांचे उपकार जर तुम्ही फेडत असाल तर श्रीकृष्ण तुमचा उद्धार करो. मंत्री नितेश राणे असं म्हणालेले आहे, मंत्री नितेश राणे असं म्हणालेले आहेत की शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी मिळणार नाही, विकास निधी देणार नाही, फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना निधी, विकास निधी दिला जाईल असं म्हटलं. यावर आपण काय प्रतिक्रिया? बघा, नितेश राणेंची जी असलेली गुरमी मस्ती ही काल बोलते झालेले आहेत. ही विकास निधी हा कुठल्या मंत्र्याच्या बापजाद्याच्या मालकीचा नाही आहे. विकास निधी हा जनतेचा आहे आणि तो प्रत्येकाला मिळाला पाहिजे. आणि जर अशा घमेंडीमध्ये नितेश राणे जात असतील तर आम्हाला सुद्धा आमच्यामध्ये तेवढी धमक आहे की तुमची घमेंड उतरवायची. भाई, जसं मगाशी झालं की जाणाऱ्यांनी जावं, त्याबाबत काही भूमिका कोकणाच्या याच्याने मांडली की आपण यावर विचार करणं गरजेचं आहे, संवाद साधणं गरजेचं आहे. उद्धव ठाकरे तुम्ही सचिव आहात, तुम्ही प्रमुख नेत्यांपैकी आहे, तुमचं नेमकं याच्यावरती ओपिनियन काय? नाही, आमचा संवाद नेहमी सर्वांशी चालू असतो. 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, अनेक वेळेला आम्ही संवाद साधून बाबा तुम्ही जिथे आहात तिथे राहा. आत्ताचे जे कठीण दिवस आहेत ते कायम राहतील असं नाही आहे, कारण आत्ताच भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेंचं गाशा गुंडाळायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये आपला राजकीय भविष्यकाळ उज्ज्वल आहे. त्यामुळे तुम्ही धीर धरा,
सबुरी ठेवा असं सांगण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय. उद्धव साहेब सुद्धा अनेकांना भेटतात, दररोज शेकडो लोकांना भेटतात. आम्ही सुद्धा तेवढंच लोकांना भेटतो, अनेकांना समजून सांगतो. परंतु ज्यांनी घाण खायचीच ठरवलेली असेल त्यांना घाण खाण्यापासून कोण रोखणार आहे? शरद पवारांनी शिंदेचा जो सरकार दिल्लीमध्ये केला तो कुठेतरी उद्धव ठाकरे गटाला रुचलेला नाही. त्यामुळे आज आदित्य ठाकरे साहेब आज दिल्ली दौऱ्यावर होते. त्यांनी शरद पवारांची भेट घेण्यासाठी टाळलं. खरं म्हणजे माननीय शरद पवार साहेबांबद्दल आमच्या मनामध्ये खूप आदर आहे आणि तो आदर कायम राहावा अशीच प्रार्थना आम्ही भगवंताकडे करतो. परंतु त्या उलट ज्यांनी शिवसेना फोडली, संपवण्याचा एक सुपारी घेतली, त्या त्या व्यक्तीचा जाऊन सत्कार करत असताना त्याचं कौतुक जे केलेलं आहे. दरम्यान आपण बघत होतो की विनायक राऊत बोलत होते आणि एकूणच शिंदे गटात जी काही इन्कमिंग सुरू आहे विशेषतः ठाकरे गटाकडनं त्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. दरम्यान आपण ही आता दृश्य बघतोय काही वेळापूर्वीची, जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राजन साळवी हे आनंदाश्रमात पोहोचले आणि दुसरीकडची दृश्य आता सगळे कार्यकर्ते ह्या पक्षप्रवेशाची वाट पाहतात. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंची इमान राखलेल्या मोजक्या आमदारांमध्ये गणना होते राजन साळवींची आणि त्याच राजन साळवींनी आता शिवबंधन तोडलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ते प्रवेश करतात. राजन साळवींच्या पक्षप्रवेशावरून आता महाराष्ट्रात राजकीय पटलावर चर्चा सुरू झालेली आहे. अनेक कारणं या निमित्तानं सांगितली जातात, कारण सलग 3 विधानसभा निवडणुकीत ते विजयी झालेले आणि आत्ताचा 2024चा पराभव विशेषतः त्यांच्या जिव्हारी लागला. पक्षातल्याच काही लोकांनी त्यांच्या विरुद्ध काम केलं असा त्यांचा आरोप आहे, असा त्यांचा दावा आहे आणि त्यामुळेच नाराज होऊन ते शिंदेंच्या गटात प्रवेश करतात हे त्यांनी मुख्य कारण सांगितलेलं आहे. विशेषतः त्यांना थांबवण्याचे सुद्धा मध्ये प्रयत्न झाले. उद्धव ठाकरेंची त्यांनी मध्यंतरी भेट घेतलेली होती. सगळा प्रकार त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कानावर घातलेला, मात्र तरीही काही दिवसांनंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. विशेषतः जेव्हा शिंदेंसोबत त्यांची बैठक झाली, चर्चा झाली, या सगळ्या दरम्यान त्यांनी भावना व्यक्त केली आहे. जिल्ह्याचा विकास करायचा असेल, मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर एकनाथ शिंदे हे मला योग्य वाटले, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली. आणि आत्ता अगदी काही वेळात राजन साळवींचा पक्षप्रवेश होईल. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत अक्षय कुडकेलवर. आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. अक्षय. सौरभ, आपण जर बघितलं तर मोठी वातावरण निर्मिती राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशानिमित्त आनंद आश्रमाबाहेर करण्यात आलेली आहे. आपण या संपूर्ण परिसरात बघतोय. आनंद आश्रम परिसरातनं जो रस्ता ठाणे स्थानकाकडे जातोय तो रस्त्यावरची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे, कारण मोठ्या संख्येनं राजन साळवी यांचे समर्थक देखील आज आनंद आश्रम परिसरामध्ये दाखल झाले आहेत. त्यांचा देखील राजन साळवी यांच्यासोबत पक्षप्रवेश एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये होतोय. आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर भव्य असा स्टेज उभारण्यात आलेला आहे. राजन साळवी, त्यासोबतच एकनाथ शिंदे, किरण सामंत असतील, उदय सामंत असतील, हे आनंदाश्रमामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि यानंतर या सगळ्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. अवघ्या काही क्षणातच हे सगळे नेते या मंचावर येतील आणि त्या ठिकाणी अगदी अक्षय, अगदी थोड्याच वेळात ते तिथे पोहोचतील. आपल्या आजूबाजूला देखील अनेक कार्यकर्ते दिसतात मला, शिंदेंचे असतील, राजन साळवींचे असतील. त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ शकतो का? आपण बघतो या ठिकाणच्या काही कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर दादा, तुम्ही राजापूरवरून आले आहात. लांजा बोला ना. काय प्रतिक्रिया आज राजन साळवी यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होतोय? काय राजन साळवींचा प्रवेश म्हणजे एका बाजूला आमदार किरण सामंत आणि हा आक्रमक माणूस आहे आणि राजन साळवी संयमी आणि त्यांनी जे काम केलेलं आहे त्या दोघांची आज
लांजा तालुक्याच्या विकासासाठी चांगली कामगिरी होईल. आपण बघतोय पक्षप्रवेशाची लगबग आता सुरू झालेली आहे. काही क्षणातच राजन साळवी असेल, एकनाथ शिंदे असतील, हे सगळे मंचावर येतील. आपण बघतोय उदय सामंत ते मंचावर दाखल झालेले आहेत, ज्या मंचावर राजन साळवी यांचा पक्षप्रवेश केला जाणार आहे. सौरभ, आणि यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आता दाखल होत असताना चित्र आपण बघतोय. राजन साळवी यांच्यासोबत एकनाथ शिंदे हे मंचावर आलेले आहेत. राजन साळवी यांचा बहुप्रतीक्षित प्रवेश ऑपरेशन टायगर अंतर्गत आज शिवसेनेमध्ये होतोय. आणि थेट जाऊयात या पक्षप्रवेशावर. सौरभ. निश्चितच अक्षय, आपण ही थेट दृश्य NDTV मराठीच्या स्क्रीनवर बघतोय. पक्षप्रवेशाचा सोहळा आपण लाईव्ह बघू शकणार आहोत. आपल्याला मंचावर शिवसेनेचे बडे नेते दिसत आहेत, शेकडो कार्यकर्ते समोर उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी तिथे दाखल झालेले आहेत. राजन साळवी, उदय सामंत, किरण सामंत, आपल्याला सगळे शिवसेनेचे महत्त्वाचे कार्यकर्ते, नेते आपल्याला मंचावर दिसत आहेत. साहेब पुढे होऊ द्या. तर आपण हा सगळा सोहळा NDTV मराठीच्या स्क्रीनवर बघतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राजन साळवी आता धनुष्यबाण हाती घेतील. राजन साळवींनी अखेर ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत ते प्रवेश करतात आणि यामुळे अर्थातच शिंदे गटाची कोकणातली ताकद चांगलीच वाढणार आहे. साहेब पुढे साहेब पुढे आणि पुढे सगळे बघण्यात आणि शिवसेना म्हणजे कोकण आणि हा बाळासाहेबांच्या विचारांचा भविष्यवाद, हा बाळासाहेबांच्या विचारांचा भविष्यवाद राजन साळवी साहेबांनी. तर आपण बघतोय की अखेर राजन साळवींचा पक्षप्रवेश झालेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांनी हाती धनुष्यबाण अखेर घेतलेला आहे. ऑपरेशन टायगरची जी बरीचशी चर्चा होती, अखेर आपण बघतोय ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. हे या निमित्तानं आपल्याला बघायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांनी हाती धनुष्यबाण आणि भगवा झेंडा घेतलेला आहे आणि आता यामुळे कोकणातली ताकद अधिकच वाढणार आहे. पण बघतोय आणि यानिमित्त सामंत बंधू सुद्धा विशेषतः आपल्याला तिथे उपस्थित असल्याचं बघायला मिळत आहेत. राजन साळवी यांच्यासोबत त्यांच्याच सोबत असणारे काही कार्यकर्ते, त्यांचा देखील पक्षप्रवेश या निमित्तानं साळवींसोबतच त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी सुद्धा हाती धनुष्यबाण घेतलेला आहे, शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. पाव किलो कसं मागे येऊ
दरम्यान आपण बघतोय शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी आता त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. खरं तर या पक्षप्रवेशावरनं कोकणात बरीचशी चर्चा सुरू होती. काहींकडून विरोध देखील दर्शवला जात होता. मात्र या विरोधानंतरही या सगळ्यांमध्ये समेट घडवून आणून अखेर साळवींचा पक्षप्रवेश झालेला आहे आणि साळवींसोबतच त्यांचे काही कार्यकर्ते सुद्धा त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. ऑपरेशन टायगरची जी सध्या राज्यात चर्चा सुरू होती त्याच चर्चेचं हे मूर्त रूप म्हणावं लागेल. आपण बघतोय अगदी काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजन साळवींच्या हाती धनुष्यबाण आणि भगवा झेंडा देत पक्षप्रवेश करून घेतलेला आहे आणि साळवींसह त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सुद्धा पक्षप्रवेश केलेला आहे. आनंद आश्रमाबाहेरची ही दृश्य आहेत. ठाण्याच्या आनंद आश्रमाबाहेर आता मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जमल्याचं बघायला मिळतं. बंधू असतील, मुलं असतील, पुतणे असतील, हे सुद्धा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करीत आहेत. सर थोडं मागे ना सर, एक मागे फक्त. आणि बोला छत्रपती शिवाजी महाराज की एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, शिंदे साहब आगे बढ़ो. या ज्यांचे प्रवेशासाठी पुढे या. आपण बघतोय साळवींसह कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील आता शिंदे गटात प्रवेश करता आहेत. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होतोय. आपण बघतोय या सोहळ्यासाठी उदय सामंत आणि किरण सामंत हे बंधू सुद्धा तिथे उपस्थित असल्याचं बघायला मिळतंय. राजन साळवींचा एक खंदा, बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारा एक कट्टर शिवसैनिक ज्याने बाळासाहेबांच्या विचारांची धुरा. दरम्यान काल एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी राजन साळवी आणि उदय सामंत, किरण सामंत यांची महत्त्वाची बैठक एकनाथ शिंदेंसोबत पार पडली आणि त्यामध्ये देखील अनेक गोष्टींवर चर्चा झाली. त्यानंतर प्रसारमाध्यमांना ज्या प्रतिक्रिया आल्या त्यामध्ये त्यांना सध्या तरी कोणत्या पदाचं आश्वासन दिलं गेलं नसलं तरी आपल्या मतदारसंघातली कामं ही एकनाथ शिंदेंमुळेच योग्य पद्धतीने घडवून आणली जातील असा विश्वास त्यांना वाटतो असं त्यांनी म्हटलं. आपण बघतोय मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते साळवींसोबत आलेले बघायला मिळतात. कोकणातनं सुद्धा विशेषतः रत्नागिरी, लांजा या भागातनं मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते राजन साळवींचे या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना माहिती समोर समोर. जय भवानी, जय शिवाजी, सियावर रामचंद्र की कुठे चाललाय. मला जाऊ दे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, वारकऱ्यांचे, सर्वसामान्यांचा उदरनिर्वाह माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बघतोय राजन साळवींसोबत कोकणातनं मोठ्या प्रमाणात त्यांचे कार्यकर्ते आल्याचं बघायला मिळतात आणि राजन साळवी अगदी आपुलकीनं त्यांची ओळख एकनाथ शिंदेंसोबत करून देत आहेत. प्रत्येकावर नेमकी काय जबाबदारी आहे याची माहिती त्यांना देत आहेत.
आणि राजन साळवींसोबतच ह्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश, त्यामुळे शिंदे गटात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झालेली आहे असं म्हणावं लागेल. राजन साळवींनी हाती धनुष्यबाण घेतलेला आहे, शिवबंधन अखेर तोडलेलं आहे. आता त्यांच्यावर नेमकी पक्षात काय जबाबदारी दिली जाते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आता ते माध्यमांशी नेमका काय संवाद साधतात, माध्यमांना काय प्रतिक्रिया देतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पण मग हा सगळा पक्षप्रवेश सोहळा याची महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर चर्चा होती. राजन साळवी नाराज असल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत होत्या. विशेषतः निवडणुकीतल्या पराभवानंतर ते नाराज असल्याचं बघायला मिळालं. ठाकरे गटातल्याच काही लोकांनी त्यांना निवडणुकीत योग्य ती मदत न केल्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला अशी त्यांची धारणा होती. अशा पद्धतीचा दावा त्यांनी केलेला होता. या संदर्भात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद देखील साधलेला होता. मात्र तरीही त्यांची नाराजी काही दूर झालेली दिसली नाही आणि अखेर काही दिवसानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. राजन साळवी त्यांच्यासोबत कोकणातून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा देखील पक्षप्रवेश त्यांच्यासोबत होतोय. राजन साळवी ओळख करून देतात प्रत्येकाची आणि आता या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे. माध्यमांना नेमकी काय प्रतिक्रिया देतात बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या सोहळ्याला शेकडो कार्यकर्ते उपस्थित आहेत. मुंबई आणि ठाण्यातले कार्यकर्ते शिवसेनेचे आहेत. मात्र सोबतच रत्नागिरी, लांजाहून कोकणातनं अनेक पदाधिकारी आलेले आहेत. राजन साळवी नेमके कोण आहेत एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूया. भारतीय विद्यार्थी सेनेतनं त्यांनी सुरुवात केलेली होती आणि रत्नागिरी नगर परिषदेमध्ये शिवसेनेच्या इतिहासातील पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान राजन साळवींना मिळाला. 2009 साली राजापूर विधानसभा मतदारसंघात त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता हा पक्षप्रवेश किती महत्त्वाचा आहे शिंदे गटासाठी हे प्रामुख्यानं लक्षात येतं. कारण कोकणात विशेषतः राजन साळवींचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये, त्या भागामध्ये शिवसेनेची चांगली पकड आहे. राजन साळवींची स्वतःची चांगली पकड आहे आणि सोबतच पकड फक्त आत्ताची नाही तर अनेक वर्षांची त्याला पार्श्वभूमी आहे. जसं आपण बघितलं की भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्यांनी सुरुवात केलेली होती. रत्नागिरी नगर परिषदेमध्ये शिवसेनेच्या इतिहासातील पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला होता आणि 2009 साली राजापूर विधानसभेतनं 25,000 मतांनी ते विजयी झाले. मग 2014 साली राजापूर विधानसभेवर 40,000 मतांनी दुसऱ्यांदा विजयी झाले. 2019 साली सलग तिसऱ्यांदा शिवसेनेतनं ते आमदार झाले. शिंदेंच्या बंडानंतरही ठाकरेंसोबत राहणारे निष्ठावंत आमदार अशी त्यांची ओळख राहिलेली आहे. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत राजापूरमधनं त्यांना पराभव स्वीकारावा लागला. रिफायनरी विरोधात आंदोलन उभारण्यात प्रमुख भूमिका राजन साळवींची राहिलेली आहे. आपण बघतोय राजन साळवींसोबत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे शिंदेंच्या आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा प्रवेश केला जातोय.
आणि आता अगदी काही वेळामध्ये पत्रकार परिषद होईल, माध्यमांशी संवाद साधतील, त्यावेळी नेमकी काय भूमिका मांडतात राजन साळवी बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्यावर नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. विशेषतः या सगळ्या सोहळ्यासाठी सामंत बंधूंची उपस्थिती ही कोकणात शिवसेनेची ताकद आता अधिक वाढलेली आहे हे दर्शवते. राजन साळवी हे खरं तर उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जात होते, मात्र आता एकनाथ शिंदे हे मला गुरुस्थानी आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ही काही क्षणापूर्वीचे दृश्य जेव्हा राजन साळवी यांनी हाती शिवधनुष्य घेतलं त्यावेळेची ही दृश्य. ठाकरेंच्या सगळ्या पदांचा त्यांनी राजीनामा दिला आणि आता अखेर शिंदे गटात त्यांनी प्रवेश केलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खरं तर मोठा झटका मानला जातो. विशेषतः कोकणातली ताकद ठाकरेंची या निमित्तानं थोडीशी कमी झालेली आहे. राजन साळवींनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेना शिंदे गटाची साथ दिलेली आहे आणि ही आपण दृश्य बघतोय काही क्षणापूर्वीची, जेव्हा त्यांनी हाती धनुष्यबाण घेतला. आणि आता राजन साळवींचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा शिवसेनेत प्रवेश होतोय. काही वेळातच ते दोघेही माध्यमांशी संवाद साधतील. त्यामुळे कोकणात हा ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. तर ही काही क्षणापूर्वीची आपण दृश्य बघतोय जेव्हा राजन साळवी यांनी हाती शिवधनुष्य घेतलं त्या क्षणाची ही दृश्य. आणि आत्ता आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय राजन साळवींसोबत त्यांचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता पक्षात प्रवेश करतायत. शिंदेंच्या नेतृत्वात त्यांनी धनुष्यबाण हाती घेतलेला आहे. दरम्यान ह्यावर आपलं लक्ष असणारच आहे, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा NDTV मराठी.